सारे खवय्ये साठवणीचे पदार्थ आणि आपण आता उपवासाची चकली पाहणार आहोत. बरं, काय करायला लागते कृती? हे सगळं साहित्य मिक्स करायचं. हा घ्या चमचा. साबुदाणा घातला आपण, बटाटा टाकलाय. बटाटा उकडून घेतला होता का? उकडलेला बटाटा आणि ही शिजवलेली भगर. शिजवलेली भगर. शिजवताना काही घातलंय त्यात? मीठ नाही नाही, तो नाही, काहीच नाही. बरं, ठीक आहे. पुढे काय लागणार आहे? मीठ. मीठ. तुम्ही फार फास्ट करता कडे सगळे पदार्थ. पुढे काय लागणार आहे? पुढे तिखट लागणार आहे. घ्या. आता जिरं भाजून घेतलंय? नाही, तसंच घेतलंय. आता काय करायचं? हे मिक्स करायचं. घ्या मग करून. आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. पुढे काय करायचं? आता याला एक वाफ आणायची आहे. बरं. आणि मग सोऱ्यात टाकून चकल्या करायच्या. चकल्या करून घ्यायच्या. ठीक आहे, चला मग आपण आता हे मिश्रण आपल्याकडे तयार आहे, त्याला वाफ आणायच्या कृतीकडे वळूया. उपवासाच्या चकलीसाठी लागणारं बटाटा, साबुदाणा आणि भगर यांचं मिश्रण आपण तयार करून घेतलं. पुढे काय करायचं? त्याला एक वाफ काढायचंय. बरं. चमचा लागेल? आहे ते पॅन मध्ये. पाणी घालावं लागेल त्याच्यात? थोडंसं पाणी. किती लागणार आहे मला सांगा? पुरे? पुरे. अजून लागेल? नाही. एक वाफ काढण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं. बरं, किती वेळासाठी? 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं. म्हणजे उपवासाच्या चकलीसाठी लागणाऱ्या मिश्रणाला आपण वाफ यायला ठेवलेलं आहे 5 मिनिटांसाठी. ते झालं की मग आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. उपवासाच्या चकलीसाठी लागणाऱ्या मिश्रणाला आपण एक वाफ येऊ दिली. आता आपल्याला पुढे काय करायचं? सोऱ्यामध्ये भरून चकल्या पाडायच्या. सोऱ्यामध्ये भरून चकल्या पाडायच्या. बरं, भरून घेऊया मग. हो. मी तुम्हाला मदत करतो. थँक्यू. घ्या. चकल्या सुद्धा आपल्याला तळायच्या आधी वाळून घ्यायला लागतील. हो. त्याला किती वेळ लागतो वाळवायला? त्याला पण 5-6 दिवस लागतात. 5-6 दिवस लागतात? हो. पण मग आता आपण तेल तर ठेवलंय गरम करायसाठी? आपण ऑलरेडी केलेले आहेत. हा, म्हणजे वाळून ठेवलेल्या चकल्या आमच्याकडे ऑलरेडी आहेत. तुम्हाला असं वाटू नका की आम्ही ह्या लगे आता ताज्या टाकणार आहोत, हो की नाही? हो. बरं, मग आपण आता हा सोरा बाजूला ठेवूयात आणि लगेचच चकल्या तळून घेऊयात. घ्या. किती वेळ लागतो याला तळून घ्यायला? याला 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं. वा, पटकन तयार होत आहेत उपवासाच्या चकल्या. टिकणाऱ्या अशा आहेत. तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. उपवासाची चकली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, जिरं, शिजवलेली भगर, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम एका वाडग्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा, शिजवलेली भगर, मीठ, तिखट आणि जिरं घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय मध्ये हे मिश्रण घालून त्यामध्ये पाणी घालावं. त्यावर झाकण ठेवून मिश्रण वाफवून घ्यावं. हे वाफवलेलं मिश्रण सोऱ्यामध्ये भरावं आणि त्याच्या चकल्या पाडाव्यात. या चकल्या 3 ते 4 दिवस उन्हात वाळवून घ्याव्यात. नीलमताई, आज आम्ही तुमच्या घरी आलो. तुम्ही एवढ्या छान गप्पा मारल्या, तुमच्या फॅमिलीची ओळख करून दिली, शिवाय आमच्यासाठी साठवणीतले 3 पदार्थ केलेत. मला खूप बरं वाटलं. तुम्हाला बरं वाटलं का? हो, मला खूप आनंद झाला आमच्या घरी आल्याबद्दल. अरे वा. आणि तुम्ही झी मराठीच्या फार उत्तम प्रेक्षकही आहात आणि तुम्ही सगळ्या मालिका पाहता. आज कसं वाटलं? तुम्ही स्वतः झी मराठीवरती दिसणार आहात. खूपच आनंद झालेला आहे, हो की नाही? व्हेरी गुड. तुम्ही केलेले पदार्थ पण खूप छान होते. आमच्या प्रेक्षकांना ते नक्कीच आवडतील. घरी ट्राय करून पहा. बरोबर? एवढे छान रेसिपीज केल्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेट असतो. थँक्यू. असेच नवीन नवीन पदार्थ करत राहा. आम्ही तुमच्याकडे परत येऊ. ओके, थँक्यू. आवडेल ना तुम्हाला? हो. व्हेरी गुड. चला मग, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? आमच्या गप्पा, रेसिपीज हे नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी@znetwork.com. आता आपण सगळे मिळून हे पदार्थ खाऊयात. लोणच्याला सोबत काय आहे?
भाकरी आहे ना भाकरी आहे. व्हेरी गुड. चला आम्ही आता हे भाकरी सोबत खातो, बाकीचे पदार्थ तोंडी लावतो. तुम्ही काय निरोप, भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत असेच छान छान पदार्थ घरी ट्राय करा, मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये साठवणीचे पदार्थ. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से